एका घासात नाही. हा दाबू नको दाबू नको. परत संधी आम्ही हरलो. सगळ्यांना चॅलेंज करायचंय. कोणाला करायचं चॅलेंज? दादा मला मी काढू का मग? हो का? गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्हाला मी आता पारोसा दिसत असेल. हो, मी पारोसाच आहे. बिकॉज काल काय झालं, काल होता थर्सडे आणि काल थर्सडे असल्यामुळे लाईट नव्हती घरी आणि लाईट नसल्यामुळे आमच्या घराच्या पाणीच नाही भरलं टाक्यामध्ये. काय यार सांगू तुम्हाला, म्हणजे लाईट नसल्यामुळे टाके भरले नाही पाण्याचे, त्यामुळे पाण्याची पार वाट लागून गेली. त्यामुळे आंघोळ करायला घरामध्ये पाणी नाही. सो म्हणून मी चाललोय आता आंघोळ करण्यासाठी. कुठं माहिती का? आमच्या स्टुडिओवरती, कारण तिकडे तर पाणी आहे. त्यामुळं स्टुडिओवर चाललोय आता. तिथे जाऊन मस्तपैकी फ्रेश वगैरे होणार आणि मग एडिटिंग वगैरे करणार. आणि मग आज तर काही शूट नाही आहे. सो आज थोडं रिलॅक्स डे आहे. आणि कसं नाही मित्रांनो, एक गोष्ट म्हणजे मला तुम्हाला खूप सांगावंसं वाटतं यार, की ही जी लाईफ आहे ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला लाईफबद्दल. आता भाई झेंड तर नाही म्हणता येणार. चांगलं सुरू आहे, सगळं चांगलं सुरू आहे. पण थोडंसं कुठं तरी आहे ना ओव्हर थिंक करतो मी. आणि त्या गोष्टीमुळे नाही का मला खूप त्रास होतो. कारण एखादी गोष्ट करायची असेल ना भाई, माझं तर असं मत की डायरेक्ट झटपट पटापट करून टाकायचे. विचार नाही करत बसायचे त्या गोष्टी जास्त. कारण की त्या गोष्टीचा विचार करत बसलं ना तर ती गोष्ट तेवढीच मोठी होत जाते, आपल्यासाठी इम्पॉसिबल होत जाते. आता कसं नाही, एक तुम्हाला मी एक एक्झाम्पल देऊ का? आता समजा एक ग्लास आहे, ओके, ग्लास. ते ग्लासचं नाही का पाणी भरले तुम्ही ग्लासमध्ये फुल, आणि तुम्हाला म्हणतो असा हात लांब ठेवा आणि तो ग्लास हातात पकडा. तर कदाचित तो ग्लास पाण्याने भरला असेल आणि हलका ग्लास आहे, ओके, 100-200 ग्रॅम वजन आहे त्या ग्लासचं. बट तो ग्लास जर मी तुम्हाला सांगितलं की 1 तासासाठी धरा, तर तुम्ही एखाद्या वेळेस धराल. तुम्हाला वाटेल अरे काय सोपं आहे असं हात करून धरायला. पण तेच म्हटलं 2 तास धरा तरी सुद्धा तुम्ही एखाद्या वेळेस धराल, पण थोडासा हात तुमचा जड होईल. आणि तसंच तुम्हाला सांगितलं की पूर्ण दिवस 24 तासासाठी तुम्ही तो असा हात असाच ठेवा, तुमच्या हातामध्ये ग्लास पाहिजे, तर कदाचित तोच 100 ते 200 ग्रॅमचा ग्लास तुम्हाला 10 ते 20 किलोचा वाटेल आणि तो तुमच्याकडनं उचलला जाणार नाही, तुमचा हात असा खाली जाईल. तर असं सेम असतं ओव्हर थिंकचं. एखादी गोष्ट आहे ना, तुम्ही समजा एखादी गोष्ट आपल्यासोबत घडली आहे आणि ती गोष्ट तुम्ही मनालाच लावून ठेवली आहे आणि मनामध्ये असं पकडून ठेवली नाही का, की तुम्ही ती गोष्ट सोडतच नाही, पकडून ठेवली आहे. तर ती गोष्ट काय होते माहिती का, हळूहळू आहे ना तिचा त्रास वाढतो आणि तिच्यामुळे नाही का तुम्हाला त्रास सुद्धा वाढतो. तुमचा जे असतं ना की त्याचं वजन वाढत जातं. कळतं ना मी काय म्हणतोय? म्हणून नाही का कुठली गोष्ट वेळेवर सोडणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कसं असतं ना, एखादी गोष्ट आपल्याला आवडतीये पण ती गोष्टीमुळे आपल्याला खूप त्रास होतोय, सहनच होत नाहीये, तर ती गोष्ट सोडलेलं कधीही चांगलं. त्यामुळे नाही का जास्त ओव्हर थिंक करू नका, जास्त विचार सुद्धा करू नका. जे मनात येईल ते करून टाका बिनधास्तपणे. काही नाही, कोणी तुम्हाला थांबू शकत नाही. तुमची लाईफ आहे, तुम्ही जगा, सक्सेस व्हा. कारण की मित्रांनो कसं आहे ना, ह्या आयुष्यामध्ये ना पैशाशिवाय किंमत नाहीये. जर तुम्ही आज पैसे कमवणार नाही ना तर तुम्हाला किंमत नाही भेटणार. घरचे सुद्धा किंमत देत नाही. तर तुम्ही कमवा ना, पैसे कमवा. अरे कोण थांबवले तुम्हाला? भरपूर सारे सोर्सेस आहेत. तुम्ही कुठल्या फील्डमध्ये चांगलं करताय त्या फील्डमध्ये तुम्ही मास्टर व्हा, त्या फील्डला तुम्ही ग्रो करा तुमच्या पद्धतीने, तुम्हाला जसं वाटेल तसं. जे तुम्ही करू शकता. अरे पाणी विकून सुद्धा लोक पैसे कमवतात. तर तुमच्याकडे तर भरपूर काही गोष्टी आहेत, सोर्सेस आहेत, तुम्ही करू शकता. ओके, फक्त जास्त विचार करू नका. जे येईल ते करून टाकायचं, सोडून द्यायचा विषय नाही का. चला तर आता काय, स्वतःवर विश्वास ठेवा. ऑल इज वेल. मित्रांनो आता मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि एडिटिंग वगैरेचं कामसुद्धा मी सगळं कंप्लीट केलं. काही थोडंसं काम होतं, जरासं विचार करत होतो काही गोष्टींवरती, तर त्या आता मी कंप्लीट केलं आहे आणि आता इथून निघतो आहे. मित्रांनो यार काय ना, मला ना लई असं म्हणजे मी उतावळा होतो यार. मला नाही का, तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करतो की मला एक असं काहीतरी करायचं ना माझ्या आयुष्यामध्ये की भाई जाऊ दे, मी बोलून नाही दाखवणार, पण खरंच त्या गोष्टीवरती काम चालू आहे. आणि जे माझ्या मनात सुरू आहे ना ते जर एकदा सत्यामध्ये आलं ना भाई, खरं झालं ना ते,
मग काय म्हणणार, फक्त मजा बघा तुम्ही. खुश तो बडा होने वाला आहे भाई. चला आता जाऊया बाहेर, जरा फिरून येतो. तर मित्रांनो, आज बघा आपल्याला हे मुलं भेटले आहेत. तर आज आपण यांना चॅलेंज देऊया. केळी आवडत तुम्हाला? केळी हा. तर तुम्हाला चॅलेंज काय माहिती का? हे केळ आहे का, एका घासात संपवायचं. कोण संपवणार? एका घासात. जर एका घासात संपवलं ना, मी तुला 50 रुपये देणार. एका घासात. हा एका घासाचं 72 संपव. घाल. एका घास. अयो एका घासात खाल्लं. केल खाल्ला. सोम नाही का एका घासामध्ये हे केळी संपवणार आहे. खाली अर्ध आहे. नाही नाही आज थोडे हक्क आज थोडे अख्खं केळी संपवायचं आहे एका घासात. एका घासात. ए नाही, हा दाबू नको. नाही नाही, चावलं तू. चावलं जिंकला. तोंड फुगलं तरी सोम काय आता मागर नाही. सोम मागर नाही. स्वाम्या बाहेर स्वाम्या मनात घेतलंय. शिरलं संपला भाई, संपला. सोम टाक गिळून. ऐक, पैसे तर सवल आहे भाऊ. संपलं झालं एका घासात. संपवलं भाई. तुझं नाव सांग काय? प्रमोद. तुझं नाव काय? ओम. आता ह्या दोघांपैकी नाही का, मी दोघांना 3-3 केळी देणार आहे. समोर थांब की कॅमेरा दे की. हा, ह्या दोघांना नाही का मी 3-3 केळी देणार आहे. आणि ज्याने पण सगळ्यात आधी 3 केळी संपवले, कसं पण खा. ज्याने सगळ्यात आधी 3 केळी संपवले, ज्याने पण सगळ्यात आधी 3 केळी संपवले त्याला मी देणार 50 रुपये. हा रेडी का? तर तुझं एक केळ इकडे 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 एक केळ. एक केला 13. आता काय दुसरा केला 13. 3 घेतलं का? 3 घेतलं आणि तिसरं केळ तुझं. आता तर मला स्पीड डेमी. तोडू नको. 1 2 3 खावा. पहिलं केळी. खा खचू नको. हो पहिलं संपवलं यांनी. अरे खा. हसू नको हे सगळे हसायला लागले. हो पहिलं केळी संपवलं. दुसरं केळी याने घेतलंय. दुसरं केळी संपवले आणि तिसरं केळी जाऊ झाल्याचं. तुझं किती आहे? तुझं दुसरंच आहे का? खा आलं खा. हो हळूहळू दमाने का? त्याला महाग. अरे दुसरं थांब. दुसरं केळी द्या. तर दुसरं घे. दामानिका अरे पुढे तू दामानिका. खा. संपलं. आकाराचं संपलं की आकाराचं पटकन खा. तेवढंच राहिलं त्याचं पण खा पटकन. संपलं का तुझं? हा तर अरे 3 केळी संपल. कोण जिंकले रे? हा जिंकलं का? मी जिंकलोय. तू जिंकलं का? हा जिंकल्या. कसं वाटतं केळ खाऊन? चांगलं वाटतंय. तुला कसं वाटलं? आता मारायचे 12 आळी केळी खाऊ का? हे 2 बॉडीगार्ड. तुझं नाव काय? विहान. आणि तुझं नाव? अरुण. तर हा आहे विहान आणि हा आहे अर्णव. आता बघूया दोघांपैकी हे एक केळ पहिलं कोण संपवते. ज्याने पण संपवले त्याला मी देणार 20 रुपये. एकच केळ आहे ना भाई? बरोबर नाही? हा 1 2 3 स्टार्ट. खावा. हो संपवलं. आकर संपवलं की खा. बजरंग बली हसू नका. थांबा. अरे संपवलं. अरे काय बघ बारकीने हरवलं तुला. कोणासोबत? तुला देतो बरं का मी. 2 मिनिट थांब. नाही झालं. आम्ही करणार चॅलेंज. अरे हे कुठे गेलं? स्प्राईट कुठे? स्प्राईट परत संधी आम्ही हरलो. सगळ्यांना चॅलेंज करायचंय. कोणाला करायचं चॅलेंज? दादा मला. मी काढू का मग? तुझं नाव काय?
तुझं नाव काय? ओमकार. हा आहे अथर्व आणि हा आहे ओमकार आणि ह्यांच्या दोघांच्या हातामध्ये आहेत आईस्क्रीम्स. तर आपण करणार आहे आईस्क्रीम चॅलेंज. तर ह्या दोघांपैकी ज्यांनी पण सगळ्यात आधी आईस्क्रीम संपवली, अख्खं चाटून पासून मोकळा करायचा, ज्याने पण संपवली त्याला मी देणार 50 रुपये. रेडी का? थांबा मी स्टार्ट म्हणतो तेव्हा करायचा. 1 2 3 स्टार्ट. अरे हात घाल ना डायरेक्ट. घालाय हात घाल डायरेक्ट. खाली साऊंड नको, खाली साऊंड नको, खाली साऊंड नको, खाली साऊंड हात नको. घाल ना ढोले. हात घाल हात घाल. ओमे टाक. हा वर ओमे घाल पोटाने तू बी. टाक पोट ओमे ऐक. हे घाल. हो जिंकला यो जिंकला. नाही संपव संपव संपव. आहे अजून त्यात. आहे कोणी संपवले बघू? यो संपला यो. बघा यो आहे यो बघा. त्याचं तोंडात आहे अजून पण तू संपवलं ना का? आणि संपवलं आहे. तर आईस्क्रीम चॅलेंज मध्ये अथर्व जिंकलाय. नाचा. हा आहे महेश आणि हा तुझं नाव काय? प्रणव. हा आहे प्रणव. या दोघांपैकी ज्यांनी पण ही स्प्राईट सगळ्यात आधी संपवली त्याला मी 50 रुपये देणार आहे. आज भाई राडा होणार, राडा. पोरं ऐकणार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. दोघांपैकी ज्यांनी पण सगळ्यात आधी स्प्राईट संपवली त्याला मी देणार आहे 50 रुपये. 500 रुपये 50 रुपये देणार. ओके स्टार्ट का? ए रेडी का? काय विषय नाही. रेडी का? तिथं म्हण रेडी का? रेडी. कॅमेरा जवळ घे. रेडी का? रेडी तू रेडी. रेडी नाही रे, दोघं रेडी. चला घ्या. रेडी तुम्ही ready, का? ready. 1 2 खाली घ्या जरा कॅमेरा. 1 2 3 स्टार्ट. चालू. काय तू पुढे जवळ 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 हळू जवळ 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 हळू संपव सगळं. जिंकला. दोघं जिंकले. याने संपवलं आधी. स्प्राईट नॉनस्टॉप संपवली. कसं वाटतं स्प्राईट पिऊन? हा चांगलं भारी वाटतं ना? तुला कसं वाटतं स्प्राईट? चांगलं वाटलं. पटलं मजा आली. आम्हाला आम्हाला नाही केलं चॅलेंज केलं. आता भरपूर जणांचे चॅलेंज गेले आणि माझा खिस्सा झालाय खाली. आता बस झालं आजपर्यंत. ओके तू एक जिंकलाय. तू पण जिंकला ना? तू पण जिंकला. कोण जिंकला? केळी खाल्ले. ओके 1 2 3 4. तू नाही हरतो. आज तू जिंकला ना आता. जिंकला ना आमचा परिणाम मस्त. 1 2 3 4 5 जण ना. जाऊ आता घरी. प्रँक होता. चालेल ना? प्रॉब्लेम नाही ना? पैसे नाही दिले तर चालेल ना? कसं चॅलेंज केलं आपण? हो का? याने जिंकलंय केळीचं चॅलेंज. तर याला 20 रुपये. एकच केळी खाल्लं ना तू? ओके कसं वाटतंय? फाटली का? अरे फाटले नोट दिले राव. चेंज करू. नाही चेंज करून घे त्यांनी. ते देतील बदलून. ओके अजून कोण होतं? याने एक अख्खं एका घासामध्ये केळी खाल्ले. स्प्राईट संपवली ना? केळीच खाल्ले. यांनी पण केळी खाल्ले ना का? या दोघांना 50 रुपये वाटून घ्या बरं का दोघं जण. ओके या इकडे. आता ही दोघं जण आहेत. आता याने केळी खाल्लं ना? आईस्क्रीम. हा याने आईस्क्रीम खाल्ली आणि याने स्प्राईट पिलं. दोघांना 50 रुपये. ओके वाटून घ्या. हा कसं वाटतंय? नाही का जोराला? सबस्क्राईब करा गाईज. जवळ 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 बाहेर असलं ना. अरे हो क्या रहा है तुमको बटुआ? नुसतं हसायला लागलेत. माग येतं का? माग या माझ्या माग या पुढे. ए हळू लागायला लागले. ए हळूहळू मला काय मारतो? भैयाने मारलं मला. नको मला येड्याची चादर दाखवून. तुला घेऊन मी माझ्या शेटला डेंजर. आता बरोबर तुझी माझी समजून घेते. सोडतो तू.
फॅमिली देखते हमारा व्हिडिओ. जान दो अभी. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं आम्ही खूप एन्जॉय केलं, मजा मस्ती चॅलेंज वगैरे सगळं बघितलं. आता नाही का आम्ही चाललो ह्या पुरीचं शूट करण्यासाठी. लय महाग लागली ते माझ्या, मी करत नाही शूट माहिती का. हिला माहित नाही PCMC फूडीज कोण आहे, पण काय शेवटी लहानपणीचे मित्र आहेत ना, सो ऐकत नाही त्यांच्या समोर काय. आता शेवटी व्हिडिओग्राफरच आहे मी. तर आज हिचा काय सिनेमॅटिक शूट करायला चालू जन्मदिवस आहे आणि जन्मदिवस निमित्ताने बर्थडे विश करणार आहे. तर म्हणजे बर्थडे गिफ्ट म्हणून एक व्हिडिओ होती यासाठी. सो त्यासाठी आम्ही शूट करायसाठी चाललोय तिचं. मस्तपैकी साडी बिडी आपण जिंदगीत फर्स्ट टाइम चाललो असतो ना असं shoot करायला. हा केलंच ना, कधीच केलं नाही रे कोणाचं. कसं आहे, तर आम्ही नाही का आता शूट करायला आलो होतो आणि शूट करायच्या वेळेस आम्हाला बघा कसलं भारी स्पॉट भेटलाय. तिथे एकदम झाडं वगैरे आहेत मस्तपैकी. हे झेंडूचं फुल आहे, एक नंबर क्वालिटीचं, अख्खं बाग आहे. हे मध्ये शूट करतात तिथं, ते शूट करायला चालले तिकडं. तेव्हा ती व्हिडिओ काढणार आहे. किती 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 नखरे करतात हे पोरी, किती नखरे व्हिडिओ काढण्यासाठी. 10 वेळा तर रिटेक घेतलाय, तेच लय नखरे चालू आहेत. काढ पटकन म्हणणार आहो. होय मॉडेल आणि तिथं फोटोग्राफर, मॉडेल फोटोग्राफर आणि आपण ब्लॉगर. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे पाहुण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता आम्ही इथं पाहुणार आहे. महाग खूप छान पद्धतीने आम्ही इथं पाहुणार आहे आणि पाहून झाल्यानंतर आम्ही जाणार आहे आमच्या घरी. आणि तुम्ही बघू शकता गाईज. काय म्हणता, ओळखता का तुम्ही आम्हाला? अहो इथं आपले मित्रमंडळी भेटलेली आहे. अरे बास का भाऊ, फोटो काढणार, आमचा पण फोटो काढू द्या. की व्हिडिओ बघितली तुमची आम्ही. राहायला कुठं तू? मोरे वस्तीला राहतो, मोरे पाटील चौकात. तिथं आलते ना तुम्ही त्या सिद्धेश्वर Next level. हा नेक्स्ट लेवल पाशी. तू कुठं राहतो? मी पण तिथं आम्ही हा, सगळे तिथं राहतो. मी इथं काय पवायला आलते का? हा पवायला आलो, तुम्हाला बघितलं मग आलो. आम्हाला पण सगळे मित्र. लक्ष गाइस, तो अभी हम पौ रहे हैं और पौधे काय सूर मारला तुम्हाला नाही तो स्वर्गात. तर मित्रांनो, आम्ही नाही का आत्ता इथं स्विमिंग करण्यासाठी आलो होतो. एक हे आहे काय म्हणतात तलाव आहे. सो तिथं आम्ही शूट करायला सुद्धा आलो होतो. तसंच आम्ही तर जरासं पोहलो वगैरे नाही का. खूप छान वाटलं, म्हणजे नाही कसं गरमीमध्ये गार आणि एका वर्षानंतर कमी असं मी पोहलो असेल आज. म्हणजे एवढं खूप दिवसानंतर आज पोहणं झालं. आणि त्यामध्ये बघा हे सनसेट एवढा सुंदर दिसतो ना हा सनसेट. खरं जर म्हणजे हा जो व्ह्यू आहे ना, व्ह्यू नादखोळा खतरनाक. म्हणजे असा एक्सपिरियन्स भाई लई दिवसानंतर घेतला मी. खूप छान वाटतं आहे. आता इथून निघायची वेळ आली आहे. जावं तर वाटत नाही, पण जावं लागेल बिकॉज बाकी कामं आहेत. सो चला. तो मेरे सगळे लाडाचे दोस्तो, खूप छान होता आजचा दिवस. आणि ते सगळ्यात म्हणजे माझा मेमोरेबल मुमेंट कोणचा माहिती आहे का, की मी आज म्हणजे 2 असे गोष्टी घडले की सगळ्या मुलांनी मला एवढं प्रेम दिलं की सगळेजण म्हणजे मस्तपैकी. म्हणजे मी जेव्हा तिथं गेलो सगळेजण आले नाही का मी बघितल्यानंतर, आणि सगळ्यांनी काही ना काहीतरी चॅलेंज केलं मनापासून. ते बघून मला खूप छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खूप दिवसानंतर आज मी म्हणजे स्विमिंग करण्यासाठी गेलो होतो. म्हणजे एवढा तो भारी वाटत होता ना मला. आणि तिथला व्ह्यूज एवढा खतरनाक होता ना, खूप छान वाटलं. मला तर छान वाटलंच, पण तुम्हाला कसं वाटलं मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तर गाईज, आजचा ब्लॉग आपण इथे संपूया. आणि ब्लॉग कसे वाटत आहेत, चांगले वाटत आहेत ना, तर मला कमेंट नक्कीच करा. कारण की तुमच्या कमेंटने मला एक कमेंटने मला मोटिवेशन भेटेल डेली ब्लॉग्स करण्यासाठी. तर चला गाईज, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.